मोन्था चक्रीवादळाचं पुढे नेमकं काय झालं? चक्रीवादळाचा जोर ओसरला तरी वादळी पावसाचा इशारा का? महाराष्ट्रात नेमक्या कोणत्या भागांना अलर्ट देण्यात आलेत सगळं जाणून घेऊ. गेल्या काही दिवसांपासून मोन्था चक्रीवादळाचं सावट महाराष्ट्र त्याचबरोबर भारतातील अनेक राज्यांमध्ये पाहायला मिळालं. 27 तारखेला तयार झालेलं हे चक्रीवादळ अनेक भागांमध्ये गेलं. ज्या भागामध्ये हे चक्रीवादळ गेलं त्या भागात या चक्रीवादळाचा कहर पाहायला मिळाला. मोन्था चक्रीवादळ 28 तारखेला आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीला धडकलं. त्यानंतरच्या रात्री या चक्रीवादळाचा जोर कमी झाला. मोन्था चक्रीवादळाची आताची परिस्थिती पाहिली तर या चक्रीवादळाचा जोर कमी झालेला आहे. चक्रीवादळाचा जोर जरी कमी झाला असला तरी सुद्धा यामुळे पावसाचा इशारा देण्यात आलाय. कारण या चक्रीवादळाचं रूपांतर आता पुन्हा एकदा कमी दाबाच्या क्षेत्रामध्ये झालंय. त्यामुळे या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे वादळी वारे त्याचबरोबर विजांसह पावसाचा इशारा अनेक भागांमध्ये देण्यात आलाय. विंडी ॲपच्या माध्यमातून या चक्रीवादळाची परिस्थिती नेमकी काय आहे ते पहिले पाहूयात. 30 तारखेला या चक्रीवादळाचा जोर पूर्णपणे कमी झालेला दिसतोय. पण दुसरीकडे अरबी समुद्रातील कमी दाबाचं क्षेत्र दिवसेंदिवस तीव्र होताना दिसतंय. अरबी समुद्रातील हे कमी दाबाचं क्षेत्र सतत आपला ट्रॅक बदलताना दिसतंय. आधी हे कमी दाबाचं क्षेत्र वायव्येच्या दिशेने जात होतं. आता पुन्हा एकदा हे कमी दाबाचं क्षेत्र पश्चिमेच्या दिशेने जाताना दिसतंय. त्यामुळे अरबी समुद्रातील या कमी दाबाच्या क्षेत्राचं सावट अजूनही महाराष्ट्रावर आहे. याच कमी दाबाच्या क्षेत्रामुळे अजून सुद्धा महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पावसाचा इशारा देण्यात आलाय. अरबी समुद्रातील कमी दाबाचं क्षेत्र आणि बंगालच्या उपसागरातील या चक्रीवादळाचं झालेलं रूपांतर, अरबी समुद्रातील कमी दाबाचं क्षेत्र आणि बंगालच्या उपसागरातील मोन्था चक्रीवादळाचं कमी दाबाच्या क्षेत्रामध्ये झालेलं रूपांतर, यामुळे आता भारतातील कोणत्या भागांना अलर्ट देण्यात आले ते सुद्धा पाहूयात. बंगालच्या उपसागरामधील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे ओडिशा त्याचबरोबर आंध्र प्रदेश, तेलंगणा, मध्य प्रदेश, छत्तीसगड त्याचबरोबर झारखंड, बिहार आणि वेस्ट बेंगॉलमध्ये येलो अलर्ट देण्यात आलाय. आता अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील या कमी दाबाच्या क्षेत्राच्या परिणामामुळे महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये सुद्धा मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. कोकणाचा भाग त्याचबरोबर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलाय. हवामान विभागाने जारी केलेल्या ॲपनुसार महाराष्ट्रामध्ये पुढच्या काही दिवसांसाठी काय अलर्ट देण्यात आलेत तेही पाहूयात. 30 तारखेचा अंदाज लक्षात घेता महाराष्ट्रातील अनेक भागांना येलो अलर्ट देण्यात आलाय. विदर्भातील जिल्हे, उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्हे त्याचबरोबर मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना येलो अलर्ट आहे. 31 तारखेचा अंदाज लक्षात घेता उत्तर महाराष्ट्र त्याचबरोबर विदर्भातील काही जिल्हे आणि पालघर, रायगड त्याचबरोबर नाशिक, संभाजीनगर, जळगावला येलो अलर्ट आहे. 1 तारखेला महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये फक्त ढगाळ वातावरण असणार आहे. 2 तारखेला सुद्धा महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरण असेल. 2 तारखेनंतर महाराष्ट्रातील अनेक भागांमधून पावसाचा जोर कमी झालेला दिसत असला तरी सुद्धा बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रातील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे अनेक भागांमध्ये जोरदार वाऱ्यांचा अंदाज दिला जातोय. सतत अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात होणाऱ्या मोठ्या हालचाली यामुळे कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहेत आणि याच कमी दाबाच्या क्षेत्रांचं रूपांतर चक्रीवादळामध्ये सुद्धा होत आहे. मोन्था या चक्रीवादळाचं सावट आता जरी कमी झालं असलं, चक्रीवादळाचा धोका जरी कमी झाला असला तरी सुद्धा वादळी पावसाचा अंदाज पुढचे काही दिवस असणार आहे. त्याच्यामुळे 5 तारखेपर्यंत तरी महाराष्ट्रामध्ये अनेक भागांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी आणि ढगाळ वातावरण असणार आहे. 5 तारखेनंतर पुन्हा एकदा अनेक भागांमध्ये थंडी जाणवेल असा सुद्धा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे. त्याच्यामुळे सध्या तुमच्या भागामध्ये काय परिस्थिती आहे, तिथे कशा प्रकारचा पाऊस आहे हे कमेंटमध्ये सांगा. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.